पुण्यातील अपघातानंतर सोलापूर पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांवर कारवाई सुरू केली आहे। 2 दिवसात शहर पोलिसांनी 106 तर ग्रामीण पोलिसांनीही अंदाजे 80 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे। दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांना 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागलाय। ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईसाठी शहर ग्रामीण मधील वाहतूक पोलिसांकडे 97 ब्रेथ अॅनालायझर मशीन देण्यात आले आहेत। सोलापूर जिल्ह्यात 2023 मध्ये 723 जणांचा तर 2024 मध्ये जवळपास 150 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झालाय। अपघात रोखण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी मद्यपी चालकांवर कारवाई सुरू केली आहे। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी नांदणी, मंगळवेढा, सांगोला, वळसंग, सावळेश्वर, वरवडे, पेनूर या टोल नाक्यांवर कारवाई सुरू केली आहे। दुसरीकडे ग्रामीण पोलिसांची दररोज सायंकाळी 6 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत रात्र गस्त देखील सुरू आहे। शहर वाहतूक पोलिसांनीही शहरात येणाऱ्या रस्त्यांसह शहरांतर्गत विविध ठिकाणी मद्यपी वाहन चालकांवर कारवाई सुरू केली आहे। सायंकाळी 5 ते रात्री 11 तर कधी रात्री 10 ते 12:30 वाजेपर्यंत ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केली जात असल्याचे शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, धनाजी शिंगाडे यांनी सांगितले। रस्ते अपघात रोखण्यासाठी बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात असून विशेषतः मद्यपी वाहन चालकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे। सोलापूर ग्रामीणच्या हद्दीतील 7 टोल नाक्यांजवळ मद्यपींची तपासणी केली जात आहे। ग्रामीण पोलिसांकडून 60 ब्रेथ अॅनालायझर मशीन आहेत, अशी माहिती कमलाकर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी दिली आहे। सोलापूर ग्रामीण मध्ये 25 तर सोलापूर शहरात 7 पोलीस ठाणे आहेत। ज्या तालुक्यात टोल नाके नाहीत अशा ठिकाणी पोलीस ठाण्यांकडून अचानकपणे नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केली जाणार आहे। सोलापूर शहरातही आता नियमितपणे अशा कारवाया होतील। मद्यपान करून वाहन चालविताना चालक आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे। त्यानंतर त्याला किमान 10,000 पर्यंत दंड भरावा लागणार आहे। दारू पिऊन वाहन चालवताना पकडल्यास त्या चालकावर गुन्हा दाखल होतो। मद्यपी चालकाचा खटला न्यायालयात पाठविला जातो। त्या ठिकाणी किमान 10,000चा दंड होऊ शकतो। मद्यपी चालकाला किमान 6 महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे। मद्यपी चालकाचा वाहन चालवण्याचा परवाना 3 ते 6 महिन्यांसाठी निलंबित होतो। ब्रेथ अॅनालायझर हे श्वासोच्छवासाचा नमुना वापरून शरीरातील रक्तातील अल्कोहोल सामग्रीचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते। मद्यपी चालकाला त्या मशीनमध्ये श्वास सोडायला सांगितले जाते। त्या व्यक्तीच्या शरीरात 30 मिलीग्रॅमपेक्षा जास्त अल्कोहोल असेल तर त्या मशीनमधून त्या चालकाच्या फोटोसह प्रिंट येते। त्यावर त्याची स्वाक्षरी घेतली जाते। तो कागद संबंधित मद्यपी चालकांवरील पुढील कारवाईसाठी न्यायालयात पाठविला जातो।